आपलं यंदाचं 2025 मधलं कापसाचं नियोजन. तर त्याच्यामध्ये आपण जे कापूस जे पीक आहे ते हे नाजूक भरपूर आहे. तर नाजूक कसं तर आपण यंदा जे कापसाचं नियोजन होतं हे आपण एकदम भारी केलं होतं या दरवर्षीपेक्षा. म्हणजेच आपण त्याला खतं व्यवस्थित दिले होते टायमाला कमी कमी आपण खताची होऊ दिली नाही. आणि त्याच्यानंतर आपण जे बोंडअळीचं आपण जे नियंत्रण केलेलं आहे 4 फवारण्यामध्ये, तर हे पण आपण जसे व्हिडिओ टाकलेले आहेत त्या व्हिडिओप्रमाणे जर पाहिलं तर आपण बोंडअळीला एकदम कव्हर केलेलं आहे. पण आता आपण मागच्या जे वेचणीमध्ये आपण जे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर मला मागच्या वेचणीमध्ये आपल्याला 2 ठिकाणी म्हणजे 2 दोड्यामध्ये आपल्याला 2 बोंडअळ्या दिसल्या होत्या एकेका याच्यामध्ये. तर आपल्याला तेवढ्याच एक टाईम दिसलेला. त्याच्यानंतर आता आपली सध्या वेचणी चालूच आहेत जशा होत्या तशा. तर त्याच्या हिशोबाने जर आपण सांगायला गेलं तर कापसाचं होतं असं का ते थोडासा जरी पाऊस जास्त कमी झाला तर त्याचे पातेगळ होणार. त्याच्यानंतर दोडीची सड होणार. कारण की आपली जी आपली हातीगण लागवड केलेली असते आपण म्हणजे जास्त उत्पन्न व्हायसाठी. तर त्या हिशोबात हे सरकीचं पीक इतकं नाजूक असल्यावर वाटतं का ते पावसाला पण एवढं म्हणावं असं हे करीत नाही. एक अतिवृष्टी झाली तर त्याच्यामुळं साराच मला आपला पात्याची जी गळ झाली जास्त प्रमाणात गळ झाली. परत आपलं जे अपेक्षित उत्पन्न आपण जे ठेवून जे हिशोब करून आपण जे यंदाचं नियोजन केलं होतं कापसाचं, तर त्याच्यामध्ये फार आपल्या निम्म्याला तूट आलेली. तर असं ह्या गोष्टी अशा होत असतात या कापसामध्ये. त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये पर्याय शोधायला पाहिजे आपण.